नगर संभाजीनगरात तणाव. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट महंत रामगिरी महाराजांच्या व्यासपीठावर म्हणाले, त्यांचे योगदान मोठे आहे. नाशिक बंदला प्रतिसाद न मिळाल्याने 2 गटात वाद. भद्रकाली भागात तणावाची स्थिती. सकल हिंदू समाजाचा मोर्चा आक्रमक. पोलिसांकडून लाठीचार्ज. स्वतंत्र विदर्भासाठी पती पत्नीचे बेमुदत उपोषण. लोखंडी बेड्या घालून स्वतःला पिंजऱ्यात केले कैद. महायुती सत्ता राखणार की मविया येणार? राज ठाकरे, अजित पवार आणि मनोज जरांगे या 3 चेहऱ्यांवरच गणित अवलंबून. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 250 कर्मचारी अधिकाऱ्यांचा गौरव. यात संभाजीनगर क्षेत्राचा पहिला क्रमांक. नोटाचे विद्यापीठात धरणे आंदोलन. कुलगुरूंनी आंदोलनस्थळी येऊन स्वीकारले निवेदन. छगन भुजबळ यांना बदनाम करण्याचा डाव. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचे परखड मत. देशाला अंतर्गत शत्रूचा धोका अधिक. निवृत्त सेना प्रमुख डॉक्टर मनोज नरवणे यांचे प्रतिपादन. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला होती उपस्थिती. व्यवसाय आणि उद्योग उभारणीसाठी सत्य सातत्य, जिद्द व आवश्यक. बीडी सोनी यांचे प्रतिपादन. आर्थिक फसवणुकीचा पोलीस गुन्हा दाखल करेना. तरुण संतप्त. उड्डाणपुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न करताना ताब्यात. अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका. हुतात्मा जवान तेजस लहुराज मानकर यांना भारतात शौर्य पुरस्कार प्रदान. पद्मश्री डॉक्टर उज्ज्वल निकम यांची प्रमुख उपस्थिती. संभाजी ब्रिगेडचा लोकशाही महामेळावा. विधानसभा निवडणुकीवर होणार विचारमंथन. प्रदेश प्रवक्ते डॉक्टर शिवानंद भानुसे यांची माहिती. समाजात एकता बंधुभाव टिकवण्याचे ध्येय हवे. माजी पोलीस अधिकारी वसंत कोरगावकर यांचे प्रतिपादन. पवार साहेब, या वयात खोटं बोलणं शोभत नाही. उद्धव ठाकरेंचा पक्षगंधार शिरोमणी मवियाचा मेळावा होता. आशिष शेलार यांची टीका. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला उशीर का? खुद्द केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी केला खुलासा. सणांचा पाडा वाचला, शिल्लक कामेही सांगितली. वसमतमध्ये उल्लव जिहादचा प्रकार. विदर्भातील सेलमध्ये झाली होती भेट. पोलिसांनी जबाब नोंदवल्यानंतर तरुणी हैदराबाद येथे रवाना. नागपुरात आता एम्सचे डॉक्टर संपावर. मेडिकलच्या डॉक्टरांनी रॅली काढून केला कोलकाता येथील घटनेचा निषेध. व्हीएमडीडीपीच्या दुसऱ्या टप्प्यात 149 कोटींचा निधी मंजूर. दूध खरेदीपोटी 2000 कोटी रुपयांचा मोबदला थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. पुणे गुन्हेगारी जगत. सायबर चोरट्यांकडून 9 जणांची 75 लाखांची फसवणूक. पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल. उत्कृष्ट लघु उद्योजकांना 25,000चा पुरस्कार. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते जिल्हा उद्योग पुरस्काराचे वितरण. जयंत दळवी यांच्या जन्मशताब्दीला सुरुवात. दळवी समजून घेताना या कार्यक्रमाद्वारे दळवी यांच्या आठवणींना उजाळा. विद्यार्थी सहाय्यक समिती विद्यार्थ्यांचे दुसरे घर. समितीकडून परिवर्तनशील युवक घडवण्याचे काम. योगेश देशपांडे यांचे प्रतिपादन. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना. महावितरणचा 1 लाखांहून अधिक नागरिकांसोबत थेट संवाद. नगरमध्ये मुस्लिम बांधव रस्त्यावर. पोलीस अधीक्षक कार्यालयात चौकात रास्ता रोको. महंत रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचीही केली मागणी. हिंमत असेल तर मुंबईत या. भाजप आमदाराचे मनोज जरांगेंना आव्हान. म्हणाले, आम्ही फडणवीसांचा मोका घेऊ, पण तुम्ही पवारांचा मोका घेणं बंद करा.
कोणाच्या बोलण्यावर कंट्रोल करता येत नाही. काही असो ते माझे काका. राऊतांनी केलेल्या पिंक सरडा टीकेवर योगेंद्र पवारांचा आक्षेप. छत्रपती संभाजीनगर नगरमध्ये तणाव. सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये हजारांचा जमाव. रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. शिंदे व दादांची फाईल प्रकरण. जयंत पाटलांनी डिवचलं. म्हणाले अजित पवारांचा स्वभाव असा नव्हता, पण परिस्थितीने तो बदलला. हे सरकार घाबरलेलं आहे. लिफ्ट देण्याच्या नावाखाली महिलेची लूट. पोलिसांनी चोरट्याला सापा रचून केली अटक. मुले देव किंवा अल्लाच्या कृपेने होत नाहीत, नवऱ्याच्या कृपेने होतात. डेप्युटी सीएम अजित पवार यांचा पुन्हा जनतेला छोटं कुटुंब ठेवण्याचा आग्रह. शरद पवार म्हणाले महाराष्ट्र संकटात. चित्र बदलण्यासाठी सत्ता बदल गरजेचं. संविधानावरील संकट अजूनही निवळलेलं नाही. शाळकरी मुलींचे आक्षेपार्ह फोटो मॉर्फ करून व्हायरल. पुण्यातील शाळेतील प्रकार. 3 विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात. महायुतीने त्यांच्या गलिच्छ राजकारणात बहिणीचं नातं आणलं. मवियाचा निर्धार मेळाव्यातून सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा. सुप्रियाताई लाडकी बहीण आहे महाराष्ट्राची. पिंक झालेला सरडा बारामतीत सोडणार असं ऐकले. संजय राऊतांचा अजित पवारांवर निशाणा. मवियामध्ये इनकमिंग. भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले काँग्रेसमध्ये. पूर्व विदर्भात विधानसभा निवडणुकीपूर्वी धक्का. मित्रांसोबत स्टंटबाजी करणाऱ्याचा मृत्यू. तलावाच्या सांड्यावर चढलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू. नागपुरातील घटना. महायुती आणि मविया एक संध राहील असे वाटत नाही. राजू शेट्टी यांचा दावा. आश्वासक चेहरे देण्याचे सुतोवाच करत तिसऱ्या आघाडीचे केले संकेत. संभाजी ब्रिगेडचा लोकशाही महामेळावा. विधानसभा निवडणुकीवर होणार विचारमंथन. प्रदेश प्रवक्ते डॉक्टर शिवानंद भानुसे यांची माहिती. सोने 403 रुपयांनी घसरून 70,390 वर, तर चांदी 734 रुपयांनी वाढून 81,650 रुपये किलोवर. ITI व जलसंपदाची जागा वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताब्यात. लवकरच सुसज्ज इमारत उभारणार. आमदार रणजित सिंह पाटील यांची माहिती.